ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे। शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचं आज लोकार्पण होणार आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या वास्तूचा शुभारंभ होणार आहे। आज होणाऱ्या कार्यक्रमाचं उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय। राज ठाकरे यांच्या संकल्पनेतूनच शिवाजी पार्क जिमखान्याच्या या वास्तूचं नूतनीकरण करण्यात आलंय। बातमी जालन्यातून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। हल्ला करणाऱ्यांकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या। धनगर समाजाचे दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी जातानाच सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। सदावर्ते आज जालना दौऱ्यावर होते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्यात दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी सदावर्ते जात असतानाच मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केला। सदावर्तेंच्या गाडीच्या काचेवर मराठा आंदोलकांनी हात मारले। त्यानंतर सदावर्तेंची गाडी डाव्या बाजूला वळली। पण डावीकडे वळत असतानाच सदावर्तेंची गाडी खड्ड्यात आदळली। त्यामुळे गाडीचा खालचा भाग तुटला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यानंतर सदावर्ते यांनी उपोषणस्थळी जात बोऱ्हाडेंची भेट घेतली। अशा हल्ल्यांना भारतीय संविधान मोजत नसतं। अशा हल्ले करून भारतीय संविधान मुचक्या बांधत असतंय। हे भारत है, हिंदुस्तान है, मोदी जी के राज का हिंदुस्तान है। हे पाकिस्तानी विचाराचा नाही आहे देश। जरंगेचे विचार हे पायाची माझ्या धूळ आहेत। जय मल्हार। हल्ल्यांनी सदावर्तेंना थांबवू शकत नाही। जालना जिल्ह्यातल्या मंठातही सदावर्तेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला। सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हात मारत हल्ल्याचा प्रयत्न केला।